नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. येणाऱ्या पोलीस भरतीसाठी जे आपण शेड्यूल तुम्हाला 150 दिवसात देणार आहे त्याचा आजचा पहिला दिवस आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या शेड्यूलनुसार 100% तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करा. येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला 90+ जाण्यासाठी किंवा 90+ 100% मार्क पडणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्या 150 दिवस तुम्हाला दररोज डेली मी तुम्हाला शेड्यूल टाकणार आहे. या शेड्यूलमध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो समजा 10 दिवस झाले, 10 दिवसानंतर 100% मी अपडेट देणार आहे की समजा तुमची साहित्य ठोकळाची रिव्हिजन झालेली आहे किंवा गणिताची रिव्हिजन झाले आहे, मराठी व्याकरणाचं पुस्तक डबल वाचण्यास घेत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे शेड्यूल जे दररोजचा आपला व्हिडिओ 8 वाजता पडेल, सकाळी पडेल, सकाळी 8च्या आधी आपला व्हिडिओ पडल्यानंतर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघितल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्याच व्हिडिओनुसार तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. विद्यार्थी मित्रांनो, दररोज व्हिडिओ बघून तुम्ही अपडेटमध्ये अभ्यास करा. 100% मी तुम्हाला 30 दिवसानंतर सांगणार आहे की ह्या विषयाचा अभ्यास कंप्लीट होऊन दुसरी रिव्हिजन चालली आहे, तिसरी रिव्हिजन चालली आहे. याच्यानुसार अभ्यास केल्यानंतर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क पडणार आहेत. येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये सक्सेस होण्यासाठी मी तुम्हाला 100% मदत करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अभ्यास करत असाल तर नक्कीच अभ्यास करत असाल किंवा 80 मार्क पडत असतील, 85+ मार्क पडत असतील तर नक्कीच तुम्हाला 90+ जाण्यासाठी मी मदत करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला दिवस आहे. नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा व्हिडिओ तुम्हाला 100% दररोज भेटेल. विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आजचं शेड्यूल पाहू. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या शेड्यूलमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे पहिल्या प्रकरणापासून तुम्हाला मी तुमचं शेवटचं प्रकरणापर्यंत तुम्हाला दररोज अपडेट देणार आहे, तुमचे रिव्हिजन करून घेणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण मराठीचं पुस्तक समजा 90% विद्यार्थी मराठीचं पुस्तक बाळासाहेब शिंदे सरांचं वाचतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पुस्तक वाचत असताना मी तुम्हाला काही प्रकरण पुढचं नंतर मागचं एक प्रकरण देणार आहे. मागचं प्रकरण विद्यार्थी मित्रांनो एकदम वाचनाचं असतात, जेणेकरून तुम्हाला एखादं उदाहरण सांगतो. शब्दाच्या विविध छटा काही पुस्तक एकाच पानाचं प्रकरण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं प्रकरण शेवटचं प्रकरण मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून मराठी विषयाचा अभ्यास तुमचा जास्तीत जास्त रिव्हिजन होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदा बाळासाहेब शिंदेचं पुस्तक वाचत असाल तर नक्कीच मराठीचं पहिलं प्रकरण मराठी भाषेचा उगम हे पहिलं प्रकरण घ्यायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 28वं प्रकरण शब्दांच्या विविध छटा हे एक प्रकरण घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 27वं प्रकरण आहे पारिभाषिक शब्द. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या शेड्यूलमध्ये तुम्ही हे 3 प्रकरण अभ्यासाचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पहिलं प्रकरण हे 20, 25, 30 मिनिटात होऊ शकतं. त्याचबरोबर तुम्ही शेवटचं 28 आणि 27 प्रकरण आहे ते वाचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, गणित हा विषय येतो. गणित विषयाचं तुम्ही राणे सरांचं पुस्तक वापरत असाल किंवा फास्ट ट्रॅक सतीश सरांचं पुस्तक वापरत असाल. विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही पुस्तकापैकी कोण अभ्यास 90% विद्यार्थी करत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणतंही दोन्हीपैकी पुस्तक वापरा. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, त्या गणिताचं पहिलं प्रकरण संख्या प्रकरण तुम्ही आजच्या शेड्यूलमध्ये पूर्ण करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांनी हे प्रकरण एकदम सोपं वाटत असेल किंवा अभ्यासलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही त्याचा अभ्यास करत असताना प्रत्येक टाईपचं एक गणित बघायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना काही जमत नाही, त्यानं समजा ऑफलाईन बॅच करत असतील, ती बॅच कंप्लीट होत असेल किंवा नसेल किंवा त्याने स्टार्टच केलं असेल, अशा विद्यार्थी मित्रांनो एखादा व्हिडिओ बघून हे प्रकरण सोडवायचं आहे. तर विद्यार्थी त्याच्यानंतर आपला बुद्धिमत्ता फास्ट ट्रॅक पुस्तक वापरत असतं. जास्तीत जास्त 90% फास्ट ट्रॅक पुस्तक वापरतात. विद्यार्थी मित्रांनो, कोणतंही पुस्तक वापरा. त्यातलं पहिलं प्रकरण बेसिक तयारी हे प्रकरण आहे. बेसिक तयारीमध्ये तुम्ही 1 तास द्या. बेसिकमध्ये तुम्हाला त्यामध्ये वर्क असतील, पाढ असतील, घन असतील, ABCD असतील किंवा मराठी महिने असतील, अशा बेसिक गोष्टी असतात. त्या तुम्ही 1 तासामध्ये कंप्लीट करायच्या आहे. नक्कीच त्या कंप्लीट होतात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, GSGKचा येतं. GSGK म्हणजे तुम्ही GSGKचा अभ्यास करत असताना कोण तात्यांचा ठोकळा वापरता, कोण सह्याद्री वापरता किंवा सामान्य सरांचं पुस्तक वापरता. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणतंही पुस्तक वापरा. तुम्ही जे पहिल्यांदा पुस्तक वापरत आहात तेच वापरा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक समजा तात्यांचा ठोकळा घेतला तर 760 पानं किंवा 800 आहेत. 800 पानं तुम्ही त्याच्यामध्ये दररोजची 70 पानं वाचायची आहेत किंवा मी प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला सांगणार आहे किंवा 70 पानं वाचा किंवा 50 पानं वाचा. जसा अभ्यासक्रम पुढे जाणार आहे किंवा सोप्पा समजा भूगोल आला तर भूगोलाचं जास्तीत जास्त वाचन होतं. अशा प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे. आजच्या शेड्यूलमध्ये विद्यार्थी मित्रांनो तात्यांचा ठोकळा वापरत असाल तर तुम्ही 70 पानं वाचायची आहेत. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री वापरत असतात काही मुलं, तर त्यांना नवीन पुस्तकाला 550 पानं आहेत किंवा 600 आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यातली तुम्ही 70च पानं आजच्या शेड्यूलमध्ये वाचायचे आहे. त्याचबरोबर सामान्य पुस्तक वापरत असाल सरांचं एकदम छान पुस्तक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यात पण 750 पानं आहेत. त्यातली पण आपण आज
70 पानं वाचायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने मी तुम्हाला 7.5 तासाचं शेड्यूल दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच हे तुम्ही फॉलो करा. येणाऱ्या 150 दिवसामध्ये तुमचे 90+ पैकी 100% असणार आहे. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, 150 दिवसाचा आपण शेड्यूल धरला आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुमचे 3 महिने किंवा 90 दिवस कंप्लीट होतील तर नक्कीच तुमच्या लेखीमध्ये प्रोग्रेस झालेली असेल. तुम्हाला 85+ किंवा 90ला 100% पोहोचलेला असाल. अशा तऱ्हेने विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी दररोज अपडेट देणार आहे. समजा 20 दिवस झाल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे तुमचा अभ्यास किती कंप्लीट झालेला आहे, कोणत्या विषय रिपीट चाललेला आहे किंवा रिव्हिजन दुसऱ्यांदा चाललेलं आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी अपडेट देत राहणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सराव पेपर पण दररोज सोडवा. आठवड्यातून 5 दिवस सराव पेपर सोडवा. राहिले 2 दिवस 1.5 तास तुम्ही करंट अफेअर्सला देऊ शकता. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजचं शेड्यूल आहे, तुम्ही नक्कीच फॉलो करचाल. आजपासून तुम्हाला डेली हे शेड्यूल भेटणार आहे. येणाऱ्या पोलीस भरतीसाठी 100% तुमची लेखी तयारी चांगली होणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेची टेस्ट सिरीज देणार आहे, ते आपण तुम्हाला नंतर सांगू.